ताळी वाजवा सगळ्यांकरता एकदा. स्वराचा थोडासा आवाज, एक पॉइंट थोडासा स्वर बेस टाका त्याच्यात. उजळली भाग्य आता, उजळली भाग्य आता, अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. संपुष्ट हृदय पेटी, करुणी पोटी साठवो. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. हरी तुका म्हणे होता ठेवा, तो या भावाचा पडला. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. विठाला विठाला अष्टांगयोगी महासौख्यदाता शरण्याग्रणी भक्तनाथ हासनाथा. कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा. नमस्कार षष्टांग श्रंगदासा. समचरण सरोजम सान्द्रणीला बुदापम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम. तरुण तुलसी माला कंजनम गंज नेत्रम. सवैदबलास मिठ्ठलम चिंतयामि. महायोग पीठे तटे भीमरथ्यम. वरम पुंडरीकाय धातु मुनींद्र है. समागत्य तिष्ठन्तमानंद गन्नम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करो प्रथम नमः. पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचे. त्यांचा कृपा झाले कधीचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तो. गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपा जाणी कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका. हरिकलावज्ञ ज्योतिरार्तावतारम कलंकांक तेजो दिकामदी वक्त्रम. खलानी शिवादा आपणोदार दक्षिम समाधिस्थ मूर्तीम भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो. चराचरी मी कला कुसरी काहीच नेने. बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास. त्याची आश पुरवावी सेवेला की. सेवक झालो
सेवेला की सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरील करावा अवशील लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुक या देवा यावरी न करावा वीरजयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणे आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतुन हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवे करता निवडलेले अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय अभंग लिहितात 3 काळापैकी एका काळात लिहितात. 3 काळ सांगितलेत शास्त्रानं आपण व्याकरणात शिकलो 3 काळ सांगितलेत. कालचा जोड गेला त्याला कोणता काळ म्हणावं कालचा 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 आपण व्याकरणात शिकलो ना. कालचा जोड याला त्याला कोणता काळ म्हणावं भूतकाळ बरोबर ना भूतकाळ म्हणावं. आताचा जो चालू आहे त्याला दुष्काळ आपलं वर्तमान काळ म्हणावं आणि उद्याचा जो येणार आहे त्याला भविष्य काळ म्हणावं. मग तुकाराम महाराज हा अभंग आता चालू घडीवर लिहितात. तुकोबाराय म्हणतात माझं भाग्य उजळलं कधी काल नाही आज नाही उद्या नाही माझं भाग्य आता 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 उजळलं उजळले भाग्य आता. पण भाग्यच उजळलं का अजून काय झालं म्हणले अवघी चिंता वारली वारली म्हणजे संपली संपुष्टात आली. कशानं संपली परिणाम संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडेला. संताच्या दर्शनानं हे शक्य झालं. पण ठीक आहे तुकोबाराय तुम्ही याकरता काहीतरी केलं असेल. महाराज म्हणले संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू हा भाव हृदयामध्ये साठवला म्हणून संताच्या दर्शनाचं भाग्य मला शक्य झालं. पण महाराज एका जन्मातलं शक्य होणार नाही. तुकोबाराय म्हणले होता ठेवा तू का म्हणे होता ठेवा पण तो अंतकरणातल्या भावानं सापडवला. तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला विठाला. अभंग गोड निवडलाय. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. खरं तर सालाप्रमाणे याही वर्षी आपल्या श्री क्षेत्र आपलं ढवळेश्वर बरोबर ना आणि ढवळेश्वर मधील आपला हा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा वैकुंठवासी श्री संत रुक्माबाई यांच्या पुण्यतिथी निमित्तानं हा गोड असा सोहळा या ठिकाणी सुरू आहे. वय वर्ष 67 आणि 67व्या वर्षातली आजची माझ्या वाट्याला आलेली मला वाटतं 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. मज पामरा हे काय थोरपणा आणि पायची वाहन पायबरी या युक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा संपन्न करत असताना गोड आयोजन आणि गोड नियोजनामध्ये सेवा करत असताना माझं सौभाग्य समजतो की एवढ्या गोड कार्यक्रमामध्ये मला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं.
रखुमाईंच्या आणि खंडूबाबांच्या या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये मला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. मी तुकोबाराच्या वचनात बांधलेला आहे. तुकोबारा म्हणतात मज पामर आहे काय थोरपण पायीची भान पायी बरी. या युक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेला आजचा 5वा दिवस. सप्ताची जर यादी बघितली बरं का गुरुजी, सप्ताची जर यादी बघितली, सगळे कीर्तनकार माझ्यापेक्षा वयानं तपाडत ज्ञानानं तिन्ही गोष्टींनी मोठे आहेत. पण माझं सौभाग्य समजतो की या सगळ्यात यादीतला सगळ्यात लहान कीर्तनकार मी इथं आलोय. बोलण्याचं सौभाग्य मला वाटतं रोखमाईनं आणि खंडूबाबांनाच माझ्याकडे दिलं असावं, म्हणून मला ही सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. इथं आलोय. आजचं कीर्तन जरी मला वाटतंय ढवळेश्वर मध्ये करतोय, पण मला वाटत नाही आजचं कीर्तन ढवळेश्वर मध्ये चालू आहे. आजचं कीर्तन पंढरपुरात चालू आहे याचा प्रतिभास मला होतोय. का माहिती का? पंढरपुरात सुद्धा कीर्तन केली गड्या आम्ही. पण सांगू का, पंढरपुरामध्ये एवढी निरव शांतता नाहीये, एवढा भाव, एवढी निरव शांतता, एवढी प्रसन्नता पंढरपुरामध्ये नाही. ती मला वाटतं ढवळेश्वर मध्ये या ठिकाणी पाहायला मला मिळाली. म्हणून कौतुक आहे तुमचं. आभार व्यक्त करतोय. आभार व्यक्त करत असताना आग्रह धरला. मागच्या वर्षापासून आग्रह होता, पण मागच्या वर्षी माझ्याकडे माझं दुर्भाग्य म्हणावं लागेल की एवढ्या चांगल्या कार्यक्रमामध्ये मला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं नाही. इथं आलोय. जसं मागच्या वर्षापासून सेवा देण्याचं खरं तर सगळ्या ग्रामस्थांना निर्णय घेतला. मागच्या वर्षी फोन केला होता. त्यामध्ये सगळे ग्रामस्थ असतील, निकम परिवार असेल, या निकम परिवारानं या 11 भावांना सुद्धा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये आमचे मुन्ना दादा असतील, त्यांनी तर फार आग्रह केला. एकही महाराष्ट्रातली अशी तारीख नाही की एवढे फोन आले. पण मुन्ना दादांची इथपर्यंत वस्तूरलाही फोन आले. काळजी लागली होती त्यांना, येतात का नाही महाराज. हा मुन्ना भाऊ बरोबर ना. त्यांचे आभार व्यक्त करतोय. गोड आयोजन नियोजन पाहायला मला मिळालं. सगळ्यांना धन्यवाद देतोय. इथं आलोय गोड अशी गायनाचार्य मंडळी, वा, ज्यांच्या आवाजानं मन भरून जातं असे दोनही गायनाचार्य. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टॉप 10च्या यादीमध्ये दोघांचं नाव अग्रेसर घेतलं जातं. ज्यांच्या गायनानं महाराष्ट्र खरं तर आरो ऐकण्याकरता महाराष्ट्र वेडावलाय. असे गोड गायनाचार्य महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या गायनातून सुरुवात केली जाते, असे गोड गायनाचार्य आमचे रवींद्रजी महाराज, आमचे रवी आबा, आम्ही ज्यांना आबाच म्हणतो, आदरणीय आमचे गुरुजी. बरं का, एकदा जोरदार टाळी वाजवायची. सरस्वती माता कोणाला किती देते याचं उत्तम उदाहरण जर पाहिजे तर आमचे आबा आहे. हा, इतकं दिलंय त्यांना की त्यांचा आवाज किती ऐकावा, मन भरत नाही, पोट भरत नाही, असे रवी आबा आहे. म्हणजे जिथं गेला नाही रवी तिथं आलाय कवी आज, असं आहे. हा हा. आणि म्हणून आज आपण दोघं आहे बरं का बाबा, आबा आपण दोघं आहे, काळजी करायची गरज नाही. रवी आबांचं गोड असं गाणं आपल्याला ऐकायला मिळतंय. जे तेज रवीकडे आहे तेच स्टेज आज आमच्या रवी आबांकडे आहे. म्हणजे सूर्याप्रमाणे त्यांचा तेज गायनामध्ये आहे. आमच्या आबांचं कौतुक आहे. त्यांच्याकरता पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजवा. कौतुक आहे. आदरणीय आमचे दुसरे गायनाचार्य, मालेगाव तालुक्याचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात ज्यांनी पोहोचवलं, आमचे मिलिंदजी. बरं का, एकदा जोरदार टाळी वाजवायचे. सुंदर त्यांचं कौतुक आहे. आणि आवाजात इतकी सप्त तारकातली तार सुंदर आमच्या सरस्वती मातेनं घातली की तार ऐकावी आणि ऐकावीच वाटते. एवढा सुंदर आवाज मिळून जे गातात असे मिलिंदजी महाराज. एकदा जोरदार टाळी वाजवायची आमच्या मिलिंद महाराजांकरता. कौतुक आहे त्यांचं सुद्धा. आदरणीय महाराज सुद्धा सुंदर गात आहेत. ही सगळी आमची मंडळी बरं का, माझ्यापेक्षा वयानं तपाडत ज्ञानानं तिन्ही गोष्टींनी मोठे असणारे तुम्ही संत मायबाप वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. सगळ्यांचं कौतुक करतो. सगळे टाळकरी मंडळी आहेत. मला वाटतं आमच्या सचिन महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले. एकदा टाळी वाजवायला लेकरांकरता गोड गोड टाळ वाजवतात. विनेकरी बाबांकडे बघितलं तर मला वाटलं प्रति तुकोबाराज इकडे काय करतायत. अगदी गोड त्यांचं कौतुक आहे. त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतोय. आणि आमच्या मालेगाव तालुका, नवे धुळे असेल, नाशिक जिल्हा असेल, पखवाज क्षेत्रातले गोड नाव बरं का, आदरणीय आमचे सचिन महाराज. हा, एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता सुद्धा वाजवायची. त्यांचं सुद्धा विशेष म्हणून आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय महाराजांचं नाव वासुदेव महाराज भागवताचार्य. हा, आदरणीय वासुदेवजी महाराज रावळगाव, आदरणीय भागवताचार्य आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये महाराजांचं स्वागत करू. महाराजांचे सहकारी सुद्धा उपस्थित आहे. आदरणीय मेघश्याम महाराज सुंदर आहेत ते, पण त्यांना सुद्धा धन्यवाद. हा, सगळे कीर्तनकार राहिलो होतो म्हणजे ह्याचा. हा, आदरणीय आमचे मेघश्याम महाराज आहे. कौतुक आहे त्यांचं सुद्धा. सचिन महाराज तुमचं सुद्धा कौतुक करतोय. या ठिकाणी व्यासपीठावर समोर उपस्थित आदरणीय महाराज मंडळी आहेत. चंदू नाना बरोबर ना, आदरणीय आमचे नाना आहेत. आदरणीय महाराज
महाराजांच्या समूह आहेत, महाराजांचे सहकारी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आता जास्त परिचयामध्ये वेळ घालवत नाही, 1 तास माझ्याकडे उरलाय. शिष्टीमाले सुद्धा सुंदर आहेत, आपल्या गावचीच आहे आणि विशेष रोखमाईबाईंचा आत्यांचा त्यांना आशीर्वाद आहे म्हणून एवढा गोड साऊंड त्यांचा आहे. एकदा जोरदार टाळी वाजवा. विशेष आज तुमचा जन्मदिवस आहे, त्यांच्याकरता एकदा पुन्हा एकदा टाळी वाजवा. तुम जिओ हजारो साल अशी आमच्या आईंजवळ प्रार्थना करतो. गोड सप्ताह कमिटी आहे, सप्ताह कमिटीने मला फोन केला, मागच्या वर्षी केला होता, याही वर्षी केला होता. म्हणले महाराज आमचा रखुमाईंचा सप्ताह आहे, पुण्यतिथी निमित्तानं सप्ताह आहे, तुमचा कितवा दिवस घालायचा? माझा. म्हटलं 10वा सोनू कितवा आहे? मग आज त्यांनी माझ्याकडे 5वा दिवस या ठिकाणी समर्पित केला. सौभाग्यानं मला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. इथं सगळी तरुण मंडळीचं गोड आयोजन नियोजन आणि सगळ्या मंडपाचं हे मंडप सुद्धा सुंदर घातलंय. असं मला वाटत नाही मी सप्ताहाचं कीर्तन करतोय, एखादी मोठा कुठेतरी एखाद्या परदेशामध्ये कीर्तन करतोय. हे सोपं नाही बाबा, हे लावणं म्हणजे सोपं नाही. हे सगळं त्यांनी अगदी एखाद्या महालामध्ये कीर्तन चालू आहे असा भास मला करून दिलाय. मंडपावाल्यांकरता आणि सिस्टीमवाल्यांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. कौतुक आहे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. लाईव्ह आले रोखमाबाई चॅनल, बरोबर ना, त्यांचे सुद्धा कौतुक आहे. राघव चॅनल, ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय दादा आहेत, सगळ्यांचे शोभदार भालदार सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्त काही हे पायावरी, मस्त कहे पायावर, मस्त कहे पायावर, मस्त कहे पायावर. या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. जोरात टाळी वाजवा. मग ऐका, या पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा मग मानवी जन्मातल्या एवढ्या पवित्र मातीमध्ये कशा करता जन्माला आलोय? आम्ही ज्या कारणाकरता आलोय ते कारण उत्तम रित्याचं भजन आहे. मग भजन केलं पाहिजे. मानवी जन्मातले एवढा महत्वाचा जन्म आम्हाला मिळालाय. महाराज म्हणले आणि काही ज्ञान नाही कोठे आम्हाला मिळालाय. कशा करता मिळालाय? आम्हाला ज्या कारणाकरता आलोय ते कारण उत्तम रित्याचं भजन आहे. शास्त्रात तर असं सांगितलंय की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? जरा बोलत चला, बोलणारी माणसं मला आवडतात. आई किती वेळा आंघोळ केली पाहिजे? बोला ना. 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? जरा मोठ्यानं बोला ना. तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच वरून मलाही सांगताय, सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, कबीरदास महाराजांचं म्हणणं. औटा हात का मानव देह, अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाच माना खोया. भजना करता आलोय, भजन गोड असावं. परत पस्ताव नको, खळू येईल अंतकाळी प्राणप्राय. मग आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. मग नाना माझं म्हणणं आहे की मानवी जन्मामध्ये आम्ही आलोत ना, आपल्यासारखी माणसं जगात नाही. का माहिती का महाराज, मी सांगू का? आपण ज्या मातीमध्ये जन्माला आलोय ही माती सामान्य नाही. आपण ज्या राज्यात जन्माला आलात ही भूमी कोणाची? मला उत्तर अपेक्षित आहे. जरा बोला ना महाराज, बोला ना. कोणाची भूमी? राजकारण आहे आपलं, संतांची भूमी, बरोबर ना. कोणतं राज्य? मला वाटतं आपण ज्या राज्यात जन्माला, गुरुजी या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य, महाराष्ट्राचे. बरं, महाराष्ट्रात जन्माला आलात यात काय नवल? ज्या जिल्ह्यात जन्माला आला तो जिल्हा नाशिक. आणि नाशिक जिल्हा आवडतो मला. का माहिती का? निवृत्ती दादा ज्या जिल्ह्यात राहतात तो जिल्हा, बोला ना, नाशिक जिल्हा. त्र्यंबकेश्वरांचा जिल्हा सुद्धा, कीर्तनाच्या परंपरेवर प्रेम करणारा जिल्हा सुद्धा, कांदा आणि द्राक्षे पिकवणारा नाशिक, नोट छापणारा जिल्हा सुद्धा, सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा जिल्हा, कीर्तन परंपरेवर प्रेम करत इथपर्यंत येणारी लोक सुद्धा, साधू संतावर प्रेम करणारा जिल्हा सुद्धा, सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा जिल्हा सुद्धा. कमी म्हटले. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा
पलीकडचा आपला नाही. हा मग सांगितलं ना पलीकडचा आहे. आता नाशिकवर आले बघ कसं अंग काढून घेतात. हा मानवी जन्मातल्या एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला जगणं गोड करा. किती गोड करा. काकडे दिलंय आता जागा होता जागा आता जागा रे बाई नो जागा ए छोरे नाडोनी बागा चोरणी झाल्या नाडोनी बागा आता जागा हो आता जागा रे बाई नो जागा उठा जागेवारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवीला माता सुकवी व्यथा जन्माच्या. मग जागवून काय करावं. भजन गावं आणि भजनाकरता पाठवले तुकोबाराय म्हणतात. अरे या जन्मातलं गणित अजून पुढच्या जन्मात मिळेल याची काय गॅरंटी नाही. म्हणून काय करा नका करू नाश आयुष्याचा सकळाच्या पाया माझे दंडवत आणि आपुलाले चित्त शुद्ध करा. मग शुद्ध करण्याकरता तुकोबारायने दारात येऊ देऊन सांगितला देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला गळप सोने. पण लोक म्हटले देव न लगे देव न लगे. तुमचा देव आम्हाला लागत नाही तुमच्या पाशी ठेवा. लोक न मानणारी लोक आताच नाही. त्या काळापासून लोक न देव मानतात. पण सांगू आमचे डोंगरेजी बाबा म्हणायचे वैकुंठ असे डोंगरेजी बाबा. त्यांच्या कथा तुम्ही कदाचित ऐकल्या असेल. गोड सांगायचे ते काय म्हणायचे. जी लोक देवाला मानत नाही त्यांच्याकरता डोंगरेजी बाबा म्हणतात. टोला लावतात. अरे इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है. जी हाँ इस दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है. क्यों क्यों जानता है ये बिलिंदर महीने बनाया दुनिया में रहता है. तुम्ही देवाला माना अगर मानू नका त्याला फरक पडत नाही. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही इथं जेवढे बसलेत ना जो मानणार नाही ज्याच्या त्याच्या घरी याच्या चारपट गर्दी झाल्याशिवाय मग ज्याची त्याची गर्दी ज्याने त्याने ओळखून घ्या. आला सिकोट हे जाणार आहे जायचंय तर मग हा विचार करा. काय विचार करा. दुर्लभ आहे. काय दुर्लभ आहे. नाथ बाबा लिहिलेलं आहे हे नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतमान शास्त्री गणाला तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुःख या तणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव जाहिरात मात्र एक नंबर होती. एक नंबर. हा असं मध्ये मध्ये ना आपलं पटलं काही येत जात खुर्ची तिकडे जाऊन बसले दुसऱ्या हातात त्यांनी कुठे बसायचं. हा सुद्धा हा लय गोड. महाराज म्हणले आता परत या बरं का मी बोलावले. हा हा ऐका मग जन्मातलं महत्वाचं गणित आम्ही वासुदेव म्हटलं पाहिजे. पण या आम्ही जन्मामध्ये आलोत ना छातीत वेगळं आणि थापत वेगळं. जन्मातलं महत्वाचं गणित आम्ही जन्मामध्ये आलोत ना तर हे सार्थक लावावं. आणि हे सार्थकी ज्यांची माध्यमातून लावून आम्ही तुकोबाराय म्हणले त्याचं जन्माचं सार्थक होईल. का सार्थक करायचं. तुकोबाराय म्हणले या जन्मामध्ये आम्हाला देवानं त्याच कारणाकरता पाठवलं. पण भावानं आणि प्रेमानं मिळवावा देव. एक भावगीत आहे कदाचित तुमचं पाठ असेल. आपण म्हणतो ना हल्लीच्या काळामध्ये देव मिळत नाही बाबा. एक सांगू का हल्ली देव मिळणं कठीण झालंय. बऱ्याच लोकांची ओरड आहे की महाराज आम्ही एवढी भक्ती करून सुद्धा बरं का ना एवढी भक्ती करून सुद्धा देव मिळत नाही. का मिळत नाही सांगू का. हल्लीच्या काळात महाराजी कपडे झाले छोटे म्हणून लाज कुठून येणार. अरे अन्न झाले हायब्रिड आरोग्य कुठून येणार. माणूस झालाय पैशाचा अरे माणूस की कुठून येणार. आणि भक्ती झाली स्वार्थी तो देव कुठून येणार. तो देव कुठून येणार. साहजिकच गोष्ट आहे. एक भावगीत आहे कदाचित तुमचं पाठ असेल. आपण म्हणतो ना हे देवा शान पावायचा मोठ्या
मोठ्यानं म्हणा हा. देव अशा न पावायचा देव बाजारचा ए मनी नाही भाव म्हणे मनी नाही भाव म्हणे देव अशा न भेटायचा देव बाजारचा. अजून अजून पुढे गोड. दगडाचा देव त्याला वडाराचं बेव मातीचा देव त्याला पाण्याचं बेव लाकडाचा देव त्याला अग्नीचं बेव सोन्या चांदीचा देव त्याला. हा हा हे पाठी माहिती मला तुमचा. देव अशा न पावायचा देव बा. अजून साने गुरुजीने सुद्धा शब्द लिहिले. खरा तो धर्म जगाचे बांधको जगाला प्रेम प्रेमानं भावानं जगावं का माहिती का. अरे ना तुझा भरोसा नमाज भरोसा जगे कुणाचे संग बऱ्या मानसा कधी लागेल कधी लागेल कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया मागाची कधी लागेल वेड्या तुला गोडिया मागाची कधी लागेल वेड्या तुला गोडिया मागाची कधी लागेल वेड्या तुला गोडिया मागाची. अजून पुढे गोड सांगितलंय. असे हा जन्म मोलाचा हे नको घालवू बाया नको घालवू आया नको घालवू आया हे घालवू बाया बघून घे बघून घे सावळी मूर्ती आता मुक्ताई मातेची कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया मागाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडिया गोडिया मानवी जन्मामध्ये आलो तर आम्ही असं. आणि हे ज्याच्या जवळ आहे ना महाराज म्हणले त्याच्या जन्माचं साच झालं फळ झालं. पण मग तुकोबारांनी दारात देव जाऊन सांगितलंय असं काय. देव घ्या कोणी देव घ्या. दुसऱ्या वर्गाला तर म्हणली शिवितो रस वाटितो आणि घ्या रे होऊ नका रानभर. तिसऱ्या वर्गाच्या तर पाया पडले लागून या पाया चेतन महाराज बरोबर ना. विनवेतो तुम्हाला करे टाळी बोला मुखीना पाया पडले आपल्या ते. आपण एवढ्या पात्रचे का आपण आपल्या तुकोबारांनी आपल्या पाया पडावं. पण का बुडते हे जण न देखावे डोळा येतो कळवळा म्हणून या. अरे दारात येऊ देऊन सांगितला. कोणाकोणाला सांगितला. याच ज्ञानोबारांनी उत्तर दिलंय लागून या पाया. पण याचं उत्तर ज्ञानोबारांनी गोड सांगितलंय. या अभंगात पूर्णतः विनंती केली आहे. पण विनंती कोणाला करतात येण्या तुकोबारांनी लिहिलेलं. हे उत्तर लिहिलं ज्ञानोबारांनी. गाते श्रोते पाहते चतुर्विनोदे दुष्यते सोहमभावी पूर्ण ज्ञाती या सकळाती विनवणी करा विठ्ठल स्मरण. 8 जण कोण गाते गाते म्हणजे चहुवेदी जाण शाही शास्त्री कान 18 पुराण हरीशी गाते गाते. श्रोते ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसामध्ये महाराजी कथा सांगतायत पुढच्या 7 दिवसामध्ये मला सर्प चावणार आहे आणि सर्पाच्या दंशातून माझा मृत्यू होणार आहे. त्या राजाचं नाव परीक्षिती. चतुर एकच आहे. चतुरा तो गुण लावण्याची मुगुड सकळा म्हणे. चतुर विनोदी नारदजी विनोद आहे. दुष्यते दुष्यते म्हणजे अकोले तालुका आहे तिकडे. अकोले नगर जिल्ह्यातला शेवटचा तालुका. कळसुबाईचं शिखर तिथं जर गेलात तिथं एक साधू होऊन गेले. मी श्रावण महिन्यातला आदला दिवस आता मागचा भाद्रपद होऊन गेला आणि भाद्रपदच्या अगोदरचा महिना श्रावण आणि श्रावणाच्या आदला दिवस काही लोकांचा सण असतो. तुम्हाला नाही कळालं मला काय बोलायचं ते नाही कळालं. श्रावणातला आदला दिवस श्रावणाच्या आदला दिवसाचा काही लोकांचा सण असतो आणि त्या सणाच्या दिवशी माझं कीर्तन अकोल्यात होतं आणि मी कीर्तनाला गेलो.
एक सदग्रस्त माझ्या पाया पडण्याकरता आला. तो म्हणला, महाराज तुम्हाला काही प्रश्न विचारायचे? म्हटलं विचार. म्हटलं विचार. विचार म्हटल्यानंतर तू म्हटलं, महाराज प्रश्नाचं उत्तर जर देता नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागलं. कोणाला? मला. आणि कोणाच्या? ठीक आहे म्हणलं, विचार तर कर. तो म्हणला, महाराज वारकरी संप्रदायामध्ये असे साधून गेले की त्यांनी एका गोटात अख्खे 7 सागर पिले. त्यांचं नाव काय? मला उत्तर येत होतं. मी उत्तर सांगितलं, अगस्त्य ऋषींनी एका गोटात 7 सागर पिले. बरोबर ना? अगस्त्य ऋषींनी एका गोटात 7 सागर पिले. म्हणलं ठीक आहे महाराज, पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. दुसरा प्रश्न असा आहे, अगस्त्य ऋषी जर एका गोटात 7 सागर पिऊ शकतात तर असं कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवत? मला उत्तर आलं नाही. शेवटी आडला आडी त्याचे पाय धरावे लागले. म्हटलं बाबा मला काही उत्तर येत नाही, तू उत्तर सांग. तो म्हटलं, महाराज लय सोपं उत्तर आहे, पहिल्यांदा पाया पडा. पडलो पाया. म्हटलं सांग उत्तर. तो म्हटलं, महाराज हा पठ्ठ्या एका घोटात 9 सागर पिऊन आलाय. तुम्हाला नाही कळालं? त्या दिवसापासून तशी माणसं दिसली तरी माझी गल्ली चेंज करून घेतो. सांगायचा मुद्दा, अगस्त्य ऋषी दुष्युदे सोहमभावी कोण? शुकाचार्य. शुकाचार्यांची गुरुबी दे जनक या 8 जणांना महाराजांनी विनंती करण्याचा प्रयत्न केला. काय? नामस्मरण करा. कोणतं? करे टाळी बोला मुखी नाम. कोणतं? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. पण म्हणण्याचा सुद्धा अंदाज आहे ना, का म्हणावं? आता थोडस सांगून जाईल. वेल एज्युकेटेड लोक आहे, थोडं साहेब असलेले, थोडे साहेब लोक आहे, थोडे शिक्षण झालेले लोक आहे, थोडं बोलून जाईल. थोडंसं अध्यात्माबरोबर विज्ञान पण सांगून जाईल. गुरुजी त्याचं वर्णन असं आहे, बऱ्याचदा गुरुजी पुण्यात कार्यक्रमाला असतात. पुण्यात बऱ्याचदा एक फिरता फिरता एक तिथलं चांगलं हॉस्पिटल आहे. माझं मी नेहमी जातो तिथं. आता माझं परवा दिवशी बाणेरला कीर्तन झालं आणि मी त्या डॉक्टर साहेबांकडे गेलो. डॉक्टर साहेब, मी लोकांना लय ज्ञान सांगतो पण लोक एक दिवस अडवतील मला. लोकांना सांगतो रोज टाळ्या वाजवा, प्रमाण लय पाटीत माझी टाळी वाजवावी, गुढी उभारावी, महापापराशी केल्या ती ओळी वाजविता टाळी विठ्ठल नामे घेता नाम विठोबाचे. लय प्रमाण पाठ आहेत. पण टाळी वाजवल्यानं शरीराला काय फायदा होतो एवढं सांगा. त्यांनी मला पटवून सांगितलं. 2 मिनिटं थांबा महाराज. मी थांबलो आणि त्यांच्या कॅबिन मध्ये 3 पेशंट होते. बाहेर काढले माझ्या जवळ आले. म्हटले, महाराज टाळी वाजवा. मी न लाज बाळगता काय वाजवली? बोला ना काय वाजवली? टाळी वाजवली. न लाज बाळगता टाळी वाजवली. आणि 3 मिनिटानंतर त्यांनी मला विचारलं, महाराज तुमच्या हाताला काहीतरी जाणवलं असेल. मी जोरात सांगितलं की टाळी वाजवल्यानं माझ्या हाताला वेदना झाल्या. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. पण ते म्हणले, महाराज वेदनांबरोबर अजून काहीतरी जाणवलं असेल, मला गावठी भाषेत सांगा. मी त्यांना सांगितलं. मग त्यांना सांगितलं, तुमच्या पुण्यातल्या भाषेत सांगितलं तर माझ्या हाताला वेदना झाल्या. आणि ग्रामीण भाषेतल्या भाषेत सांगायला गेलं तर मला इथल्या डवळेश्वरांचं सगळ्या ग्रामस्थांचं उत्तर अपेक्षित होतं. त्यांना मी जोरात टाळी वाजवायला सांगितली. तुमच्या अनुभवाकरता एकदा जोरात टाळी वाजवून बघा, तुम्हाला काय जाणवतंय मला सांगा. जोरात टाळी वाजवा. टाळी वाजवल्यानंतर काय जाणवतंय हे मला सांगा. टाळी वाजवली तर कळल. टाळी वाजवली तुम्ही, बस वाजवली, खरं वाजवली. तुमच्या हाताला काहीतरी, बस असू द्या, तुमच्या हाताला काहीतरी जाणवलं असेल. काय जाणवलं? इकडे बघा माझ्याकडे कॅमेरा, इकडे बघा. तुमच्या हाताला काहीतरी जाणवलं असेल. एवढ्या भागात काहीतरी जाणवलं असेल. काय जाणवलं? तुम्ही बसा खाली. एवढ्या भागात काहीतरी जाणवलं असेल. काय जाणवलं? मी तुम्हाला टाळी वाजवायला सांगितली. आता उठू नका. टाळी वाजवायला सांगितल्यानंतर तुमच्या हाताला काहीतरी जाणवलं असेल. काय जाणवलं? मुंग्या आल्या असतील. बरोबर ना? म्हणजे हा भ्रम काढून टाका की मुंग्या फक्त 90 रुपयांनीच येतात. टाळी वाजवल्यानं सुद्धा तुमच्या हाताला काय आल्या? बोला ना. मुंग्या आल्या. मी त्यांना सांगितलं की डॉक्टर साहेब माझ्या हाताला मुंग्या आल्या. ते म्हणले, महाराज मुंग्या का आल्या याचं कारण आहे की हातांमध्ये हजारो नाड्या, आपण त्यांना शिरा म्हणतो, नसा म्हणतो. हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात त्यावेळेस पांडुरंगानं खरं तर पांडुरंगानं ह्या हातातल्या नाड्यांना कार्य सांगितलंय. काय? जो कोणी माझ्या विठ्ठल नामामध्ये टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम या हातातल्या नाड्यांकडे दिलंय. आणि ज्या दिवशी आपण विठ्ठल नामामध्ये टाळी वाजवतो त्या दिवशी आपल्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध होतं. पण विज्ञान सांगतं रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही. म्हणून विठ्ठल नामामध्ये टाळी वाजवली पाहिजे, हा त्याचा फायदा आहे. मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा. कोणीच वाजवले. आता फायदा सांगितलं, तुटू पडायला लागले. यालाच म्हणतात ना त्याच्या घरची उलटीच कोण. म्हणून टाळी वाजवली पाहिजे. काय होतं टाळी वाजवल्यानं?
टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, गुढी उभारा वाटती चालावी पंढरीची, वाटती चालावी पंढरीची, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, गुढी उभारा. मग टाळी वाजवण्याचं पण ठीक आहे महाराज, ही टाळी जर आम्ही नामस्मरणामध्ये जर वाजवली तर काय होईल? जळतील पापे जन्मांतरीची. पण सोपं आहे ते नामसंकीर्तन. जळतील पापे एका जन्मीची नाही, जन्मांतरीची. आणि जन्मांतरीची पाप जळण्याकरता त्याच्या नामस्मरणामध्ये टाळी वाजवली पाहिजे. आणि जो कोणी टाळी वाजवाल त्याचा परमार्थ पिकला जाईल, आणि पिकला की तो रुजला जाईल, आणि रुजला की बाबा महाराज सातारकर म्हणतात त्याच्या आयुष्याचं चीज झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे असावं, हे असावं. आम्ही ना काय करतो? परमार्थ म्हातारपणी करतो. म्हातारपणी केलेला परमार्थ नाना देवाला मान्य नाही, बरोबर का नाही? महाराज म्हणले तरणा भाग्यवंत नटे हरिकीर, आणि असावं परमार्थ भाग्यानं मिळतो. आता तुम्ही इथपर्यंत आलात ना, हे तुम्ही नाही आला, मी सांगू का? मी सांगू का? तुम्ही नाही आलात, माझ्या रखुमाई मातेनं तुम्हाला बोलवलंय म्हणून तुम्ही इथपर्यंत आला. म्हणतात ना, हीरा दिल लाख बनते हैं बनकर टूट जाते हैं, लेकिन इस दरबार में वही लोग आते हैं, उन्हें मेरे खंडू बाबा और रखुमाई माता बुलाते हैं. रखुमाई माता इथं कोणी येत नाही. इथं येणारे मला वाटतं आरत्यांची ख्याती जगातली मोठी, रखुमाई मातेची पण आणि खंडू बाबांची पण सामान्य नाही. विज्ञानानं सुद्धा त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं एवढी कीर्ती आमच्या खंडू बाबांची, आणि एवढी आमची कीर्ती रखुमाई मातेची आहे. का अनिसवाल्यांना सुद्धा इथून माघारी जावं लागलं, काही सापडलं नाही. का? प्रत्येक गोष्टीचं माध्यम आहे अध्यात्म. पुढं काही गोष्टी अशाच असतात. अरे चितेवर जावं, पण चितेवर गेल्यानंतर माध्यमातून आपली माळ जशीच्या तशी या गावामध्ये शिल्लक राहावी, हे आमच्या रखुमाई मातेची खरं तर कीर्ती आहे. वर्णन आहे, वर्णन असलं पाहिजे, पण आम्ही वर्णन त्यांच्या माध्यमात आलोत ना. आणि इथं येणारा प्रत्येक मनुष्य भाग्यवंत आहे. आमचे आदरणीय डॉक्टर बाबा एक प्रसंग सांगत असतात. का वर्णन सांगत असतात? माणसानं भाग्याला जपलं पाहिजे. थोडा स्वर कमी, 1 पॉईंटचा. काय का भाग्याला जपलं पाहिजे? भाग्य लय गोड आहे. भाग्याला जेवढं लक्ष्मी मातेच्या हातात नाही तेवढं भाग्यांच्या म्हणजे संतांच्या हातात आहे. सांगू का? मला पहिल्या चरणाकडे यायचं, वेळ कमी माझ्याकडे, कमी वेळात मला चांगलं बोलायचं. जुनी लोक म्हणायची माणसानं पैशाला जपलं नाही तरी चालेल, पण माणसानं वेळेला जपलं पाहिजे. काय म्हणणं आहे? एक इंग्रजीतला वर्ड आहे, टाइम इज अ, बोला बोला बोला, टाइम इज अ मनी, बरोबर का नाही दादा? पण माणसानं पैशापेक्षा कशाला किंमत दिली पाहिजे? बोला ना, वेळेला किंमत दिली पाहिजे. आणि ज्याच्या जन्मात वेळेला किंमत नाही, 8 म्हटलं का 8च आलं पाहिजे. हा, अशी किंमत असली पाहिजे वेळेला. का? किंमतीला, वेळेची किंमत ज्याला कळाली त्याला आयुष्याची किंमत कळाली. आणि ना किंमत कशी कशी, आता जर समजा जमीन जर रस्त्याच्या कडेला असेल तर त्या जमिनीची किंमत 10 पटीने वाढते, बरोबर ना? जरा बोला ना, जमिनीची किंमत किती पटीने वाढते? ना बोला ना, 10 पटीनं. घर जर रस्त्याच्या कडेला बांधलं तर घराची सुद्धा चंदनाना किंमत किती पटीने वाढते? 10 पटीने वाढते. आणि माणूसच जर रस्त्यावर आला त्याची किंमत, बोला ना, त्याची किंमत 0 होते. म्हणजे ज्याची त्याची किंमत ज्याला त्याला आहे. असंच एक मनुष्य रस्त्यावर आला, आणि रस्त्यावर आला का कोणी कोणाला साथ देत नाही. खिशात पैसा आहे तो दुनिया सलाम करते, खिशातला पैसा निघून गेला का दुनिया बदनाम करते. दुनियेचं गणित महाराज मिलिंद बाबा गुरुजी मी सांगून जाईल, दुनिया आहे ना, आपण प्रमाण देत असता नेहमी आई रे बेमान दुनिया, मी ऐकलं ते लय गोड, पण आता वेळ कमी. पण मग असं प्रमाण, हे दुनियाचं गणितच वेगळं आहे. हा, आणि मग ना ऐका इकडे बघा. आणि मग ना ते रस्त्यावर आलं, एकच लग्न ना साक्षात लक्ष्मी मातेनं महाराजजी सोन्याच्या पालखीत लावलं, आणि ते रस्त्यावर आलं का कोणीच कोणाचं नाही. हे तुम्हालाही माहिती आहे. सध्या पैसा आहे तर सगळ्या गोष्टी आहे, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. सचिन महाराज बरोबर ना? आलं ते रस्त्यावर, कुणी साथ द्यायला गेलं. नाशिकला पाला खाऊन, त्र्यंबकेश्वरला आजही काही साधू लोक पाला खाऊन, फळं हे पाला खाऊन आपला दिवस काढतात. ते गेलं त्या साधू लोकांच्यात, आई बारका नाही का बरं का सगळे, हा गेलं त्या साधू लोकांच्यात. आणि गेल्यानंतर साधू लोकांच्यात गेल्यानंतर ज्या लक्ष्मी मातेनं त्याचं लग्न बरं का सोन्याच्या पालखीत लावलं, त्या लक्ष्मी मातेची बिरीतीतून चालली. मातेला वाईट वाटलं, अरे याचं लग्न मी सोन्याच्या पालखीत लावलं आणि इथं पाला खाऊन दिवस काढते. मातेला वाईट वाटलं. मातेने त्याच्या समोर खरं तर एक हिरा फेकला. हिरा 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 ठेवेत ऐरणी
वाची मारिता जोगणी तोची मोल पावे खरा करणीचा होय सुरा. तो हिरा त्याच्या समोर टाकला आणि मग तो हिरा उचलला. असं हिरा उचलला आणि हिरा उचलला, कोणी टाकला त्याला कळलं नाही, पण हिरा उचलला. आत्ता घरी जातो, बायकोच्या हातात हिरा देतो. बायको मला घरात गेली, घरी निघाल. गावाबाहेर एक नदी होती, नदीमध्ये म्हणला आत्ता पाणी पितो ना, आत्ता घरी जातो. पाणी प्यायला गेलं आणि डोक्यावर फेटा होता. फेट्याच्या आडीमध्ये त्यानं इकडे बघा, फेट्याच्या आडीमध्ये त्याने हिरा खावला आणि पाणी पिण्याकरता वाकलं. जसं पाणी पिण्याकरता वाकलं तसा हिरा पाण्यात पडला. पाण्यात मासा, पाण्यातल्या माशाला वाटलं मला काहीतरी खायला आलंय. माशानं घातली त्या हिऱ्यावर, घातली झडप, माशानं हिरा गिळून घेतला. हे 2 तास पोहिलं त्या पाण्यात. बाहेर पाहते जंगलाच्या त्या नदीच्या बाहेर आलं. गावाकडे पाहते, जंगलाकडे पाहते. शेवटी नाईविलाज झाला. म्हणला आपल्याला बायको काय घरात घेणार नाही, चला पाहायला खायला. गेलं पाहायला खायला. दुसऱ्या दिवशी पुन्हा लक्ष्मी मातेची फेरी झाली. मातेला वाईट वाटलं. मातेनं काल याच्या समोर हिरा टाकला, तरी इथंच कस काय. आता दुसऱ्या दिवशी त्याच्या समोर अनमोल किमतीचा 9 रत्नाचा हार टाकला. हार टाकल्यानंतर हाराचा आवाज झाला. म्हणला हार आत्ता घरी जातो घेऊन, बायकोच्या गळ्यात घालतो. बायको मला घरात घेईल. घरी निघालं, गावाबाहेरच्या नदीकडे आलं. तहान लागली. म्हणला पाण्याकडे न्यायचं नाही. पाण्याकडे नेलं का काय होतंय, बोला ना. पाण्याकडे नेलं का काय होतंय, पाण्यात पडतंय. म्हणून फेटा आणि हार रस्त्यालाच काढून ठेवला. फेटा आणि हार रस्त्यालाच काढून ठेवला आणि गेलो पाणी प्यायला गेलं. तेवढ्यात घार चालली, वरून घार चालली होती. घारीला तो हार चमकला. घारीनं घातली झडप, गार हार घेऊन गेली. आता यानं किती विमानं आणली म्हणजे याची ती गार हाताला लागेल, गुरुजी नाही लागेल. शेवटी नाईविलाज झाला. मला एवढं जरी बायकोला सांगितलं तर बायको मला बोला ना घरात गेल आणि निघालं घरी गेलो. असं दरवाजा वाजवला. आतून आवाज आला, कोण आहे. हा म्हटला मी आहे. दरवाजा उघड. जसा बायकोने दरवाजा उघडला, कसं करता आला, काल मला हिरा सापडला. ती म्हणली द्या, तेवढा तरी जपून ठेवते. अगं पण गावाबाहेरच्या नदीमध्ये पाणी प्यायला गेलो आणि हिरा पाणी प्यायला वाकलो आणि हिरा पाण्यात. आज काय लालात, आज मला 9 रत्नाचा हार सापडला. ती म्हणली द्या, तेवढा तरी जपून ठेवते, आपला प्रपंच सुरळीत होईल. हा म्हणला पण पाणी प्यायला गेलो, रस्त्यालाच हार काढून ठेवला. घार आली आणि घारीनं हार येऊन गेली. एवढं उत्तर ऐकून बायकोनं हळूहळू व्यक्त करायला पाहिजे का नाही. बायको म्हणली 2 दिवस पाणी पिले नसते तर काय मेले असते का काय. बायकोनं घरात नाही घेतलं, पुन्हा पालाच खायला काढून दिलं. गेलं पाला खायला. पुन्हा तिसऱ्या दिवशी लक्ष्मी मातीची बेरी झाली. आता बारका नाही का एवढेश्वर, तुमच्या काय फायद्याचा बरं का प्रसंग. आणि मग तिसऱ्या दिवशी लक्ष्मी मातीची बेरी झाली. मातीला वाईट वाटलं, अरे 2 दिवस झाले त्याच्या समोर मी अनमोल किमतीचा हिरा आणि हार टाकते, हे इथंच कस काय. माता विचार करत असताना मातेसमोर एक आकृती तयार झाली. हे लक्ष्मी माते, याला तू किती दे, याच ते नशिबात नाही, याच ते भाग्यात नाही. माझं नाव आहे भाग्य, आणि जर मी त्याला दिलं तर ते त्याला मिळेल, अन्यथा मिळणार. लक्ष्मी माता म्हणली कस काय, मला पटवून द्या. याचं लग्न मी सोन्याच्या पालखीत लावलंय आणि इथं पाला खाऊन दिवस काढल असं वाटलं नव्हतं. भाग्य म्हणलं 1 मिनिट थांबा. भाग्यानं 1 रुपयाचं नाणं तयार केलं. बोला किती रुपयाचं, 1 रुपयाचं नाणं तयार केलं. नाणं तयार केलं आणि त्याच्या समोर फेकलं. खण्ण आवाज झाला, नाण्याचा आवाज झाला आणि त्यानं 1 रुपयाचा आवाज झाला हे ऐकलं. उचलला 1 रुपया. काय 1 रुपयात काय येणार नाही. शेजारी एक कोळीदादाचं दुकान आहे. कोळीदादाकडे जायचं आणि एक मोठा मासा खरेदी करायचा. घरी जायचं. बायकोला मासा आवडतो याचा त्यानं विचार केला आणि मासा आवडतो हा विचार केला. घेतला एक मासा. सचिनजी मासा घेतला आणि घरी निघालं. पण डोक्यात विचार आला की मासा तयार करण्याकरता जळण, लाकडं, सरपण लागतं. म्हणून तो मासा एका झाडाखाली ठेवला आणि वरती चढला. वाळलेलं झाड, त्या झाडाची लाकडं मोडायला लागला. त्या झाडावर नेमकं घारीचं घरट आणि घरट्यात त्याचा फेटा आणि हार. फेटा आणि हार खाली काढला. एका हातात सरपण, एका हातात तो मासा, एका हातात हार घेऊन घरी निघाला. रोजची नदी लागली. आज म्हणलं मी येलो तरी चालल, पण पाणी प्यायचं नाही. घरी गेलं आणि दरवाजा वाजवला. आतून आवाज आला, कोण आहे. हा म्हटला मी आहे. दरवाजा उघड. बायकोने याचा आवाज ऐकला आणि दरवाजापाशी तन 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 करीत आली. टेम्परेचर 101 डिग्री सेल्सिअस वर गेलं होतं. कोणाचं, बायकोचं. दरवाजापाशी आली आणि धाडकन दरवाजा उघडला.
असाच उघडला, एवढ्या जोरात नाही, निघून येईल. हा, धाडकन दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर बायकोचं टेम्परेचर 101 वर गेलं होतं. तेवढ्यात या पठ्ठ्यानं त्या फेट्यातला हार बाजूला केला आणि बायकोच्या गळ्यात तो हार टाकला, नवरत्नाचा हार टाकला. बायकोनं तो हार पाहिल्यावर बायकोचं टेम्परेचर 1 सेकंदात -0 आलं. बायको म्हणली, बदामाचा शिरा करू का बदामाचं दूध करू? हा म्हणला, काहीच करू नको, तुला मासा आवडतो ना, हा मासा घे आणि काप. बायकोनं तो मासा घेतला आणि तो मासा कापला. तो मासा कोणता होता माहिती का? बोला 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 आई बोला. ज्या माशानं तो हिरा गिळलेला होता. आता मला सांगा, लक्ष्मी मातेनं जे काही त्याला दिलं होतं, मला वाटतं पहिल्यांदा हिरा दिला होता आणि नंतर हार दिला होता. मला वाटतं हे लक्ष्मी मातेनं दिलं त्यावेळेस मिळालं का? नाही मिळालं. पण मग हे त्याला किती रुपयात मिळालं? बोला ना, 1 रुपया मिळालं. पण हा 1 रुपया त्याला दिला कोणी? मोठ्यानं बोला, कोणी दिला? भाग्यानं दिला. मग सांगू ढवळे सरकर, तुमच्या जवळ सुद्धा 1 रुपया आहे बर का. कोणता सांगू का? आपली रखुमाई माता आणि आपले खंडू बाबा, हा 1 रुपया आपल्या जवळ आहे. आणि हा 1 रुपया जर आपण जीव लावून ठेवला तर आपलं सुद्धा भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय म्हणतात, माझं भाग्य याच गोष्टीनं उजळलं. अभंगाचं पहिलं चरण. टाळी वाजवा, जोरात वाजवा, जोरात जोरात. जसं मी बोलतोय ना त्याच रागात ती चाले बरं का ते. आणि गायकाला सुद्धा हे कळालं पाहिजे की कीर्तनकार कोणत्या रसात बोलतो. 9 रस सांगितले शास्त्राने. शृंगार, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, रौद्र, शांत, बेबस. आणि बरं का गुरुजी, हे गाण्या करताना ते संगत लागती तशी. आणि संगतीत असलं का ते म्हणतात ना, ढवळ्या शेजारी होतच नाही. आणि म्हणून ते गोड बरं का दादा, तुमचं गाणं गोडच आहे आणि विशेष नाही म्हणून नाही त्यांच्यासारखं गाता आलं, पण ते गातात ना त्या गाण्यावर शतदा प्रेम करावं. नाही त्यांच्यासारखं गाता येऊ द्या. ते गातात ना, हे सोपं नाही, हे सोपं नाही. कधी कधी ना एवढं गाणं म्हणजे मला वाटतं आपल्या माऊलीचीच कृपा असावी लागेल. आणि म्हणून धन्यवाद. वा, अभंगाचं पहिलं चरण गोड गायलं. उजळले भाग्य आता. आता आता या शब्दाकडे फोकस करू. आता का आता उजळलं? माझं बहुता जन्मीचं सार्थक असावं म्हणून माझं भाग्य उजळलं. का आता उजळलं?
अरे मजवरी कृपा बहुतांची म्हणून भाग्य उजळलं. का भाग्य उजळलं? अरे त्याच्या कृपेचं माध्यम माझ्यावर झालं म्हणून माझं भाग्य उजळलं. भाग्य उजळण्याकरता अनेक पुरावे, पण हे पुरावे असावे. का पुरावे असावे? अरे देवाजवळ लय समर्थ. पहिले कोटेच नव्हते, चंद्र सूर्य तारा अवघे शून्याची होते. एकानुबा तेरे तेरे ते ते गडाल गज निर्माण झाले. त्यानं निर्माण केलंय आणि मग निर्माण केलंय ना त्याने, त्याचं भजन असावं. आम्ही समाधानी नाही सध्या. त्याच्या नामस्मरणानं समाधान मिळतं. सदा नाम घोष करू हरे कथा, तिने सदा चित्ता समाधान मिळतं. पण सध्या सांगणार आहे समाधानी नाही. आणि पुढे बोला ना सध्या सांगणार आहे समाधानी नाही. आणि पुढं तुमच्यावर घ्या ना, सगळं आमच्यावर नका ढकलू. आम्ही जसं लोकाला सांगतो ना, ठेविल्या अनंत हाय हे पाठ आहे मला माहिती तुमचं. आणि तुमचं लई काय पाठ नाही, एवढंच पाठ आहे पण मला माहिती. सांगू का? त्या दिवशी कीर्तन संपलं महाराज, बरं का महाराज, कीर्तन संपलं, गावाच्या बाहेर माझी गाडी निघली. एक 4-5 कार्यकर्ते मला आडवे झाले. म्हटलं काय झालं? ते म्हणले महाराज जरा प्रॉब्लेम झालाय. म्हटलं कसला प्रॉब्लेम? ते म्हणले तुमचं ते पाकिट दाखवा. जुन्या काळात त्याला एक शब्द होता, मानधन. मानानं जे कीर्तन करायला धन दिलं जायचं त्याला काय म्हणायचं? बोला ना, मानधन. आणि ती मिळालं मला. मी निघालो आणि माझ्या हातात ते पाकिट पडलं. मी निघालो. गावाच्या बाहेर मला अडवलं. महाराज थांबा. दिलं त्यांच्याकडे. त्यांनी मोजले. त्यांनी चेहरे जरा पाडले. म्हटलं काय चेहरे पाडले तुम्ही? ते म्हणले महाराज इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला, बोला ना, एक नंबर. अन्याय. हे माणूस त्याच्याच करता बसवले काय तर. अन्याय. बरोबर आहे. बरोबर आहे. मोंड्याला माल चांगलाच लागतो. आणि मग आहे ना, मला ते असं म्हणलं मग आता काय करायचं? ते म्हणले महाराज हा तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा, याच्यात आम्ही दुप्पट करू ना. आता दुप्पट म्हणलं तुम्हाला नकोय का? मला नकोय का? मी जाम भारी खुश झालो. मोगॅम्बो असू द्या, भारी वाटलं. म्हणलं 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेलेत का अजून आले ना. खुशाल टाळ्या वाजतात तुम्ही. तुम्हाला काय पटलं? माव पाकिट गेलं ते टाळ्या वाजतात. त्या दिवसापासून ठरवलं गुरुजी, जेवढं मिळेल तेवढं घरीच न्यायचं, माघारी द्यायचं नाही. डिझेल सुद्धा करून घालावं लागलं. असं कुठं असतं वय? म्हणून म्हणतो टीव्हीला आणते. बोले तैसा पण असं वागत. आणि म्हणून आमच्या सावता महाराजांनी सुद्धा गोडलेलं, एकोणे दिवशी बैसोनी हातीवर, कोणे दिवशी पालखी सोबेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर, चालत जावे देव ठेविल तैसे राहावे, समयासी सादरवा, समयासी सादरवावे देव ठेविल तैसे राहावे. मग महाराज म्हणले चित्ती असू द्यावे समाधान. पण समाधान कशाला मिळेल? माझ्याकडे वेळ कमी. महाराज म्हणले समाधान कशाला मिळेल? प्रमाण आहे माझ्याकडे. तेने सदा चित्ता कशानं? सर्व सुकल्यालो सदा नाम घोष करू हरी कथा. किंवा त्यानं काय होईल? वैष्णवाच्या संगतीनं, वैष्णवा संगती सुख वाटे जीवन, अनेक मी देवा काय ने, अनेक मी देवा काय ने, वैष्णवा संगते सुख वाटे जेव्हा. कुणी मिळवलं? तुकोबा राय म्हणले आम्ही मिळवलं. आम्ही कसं मिळवलं माहिती का? हा गे माझा अनुभव भक्ती भाव भाग्य. तू का म्हणे चाखून सांगे माझा अनुभव आहे. तुकोबारायचं चरित्र आमच्या नगर जिल्ह्यात लिहिलं. कोणी लिहिलं? संत कवी महिपती महाराज. जरा वेगळं ऐकून जाईल तुम्हाला, जे कधी ऐकलं नाही असं ऐकून जाईल. महिपती महाराजांचं चरित्र हे त्यांनी महिपती महाराजांनी लिहिलेलं तुकोबारायचं चरित्र. महाराज आत्ताही टिपणं महाराज संत कवी महिपती महाराजांची आता प्रकाशित झाली 1-4 वर्षापूर्वी. जी प्रकाशित करण्याकरता छोटे माऊलींनी त्यांनी बरेच प्रयत्न केले बरं का. म्हणजे हे प्रकाशित झालं नव्हतं. आणि ते संत कवी महिपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र लय गोड, मनाला भावणार.
माणसाच्या जन्मात जर टेन्शन असेल, त्या माणसानं संत कवी महिपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र तुकोबारायचं जीवनात वाचावं. अरे त्यांचं दुःख पर्वता एवढं आहे, आपलं काहीच नाही. मला वाटतं तुकोबारायचं चरित्र वाचलं तर माणूस सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. असावं ते चरित्र, असावं जीवनात. आणि तुकोबारायचं चरित्र मी सांगणार आहे. कीर्तनाच्या बाजूला बोलायचं नाही, आपली परंपरा आहे. कीर्तनाच्या बाजूला काय बोलायचं नाही, लय भांडवले हेच, लय भांडवले हेच उरकत नाही, मग कावर तिकडे बोलायचं. हेच उरकत नाही आपल्याला. मग तुकाराम महाराजांचं चरित्र सांगायचं. दुसऱ्या संसारातल्या गोष्टी सांगण्यापेक्षा हे सांगितलेलं कधी चांगलं. आणि मग ऐका, तुकाराम महाराजांचं चरित्र लिहिलं कोणी लिहिलं? संत कवी महिपती महाराज. आई त्यांच्याकडे एक माकडीण होती. कोणाकडं? महिपती महाराजांकडं. तिनं टाळ्या वाजवायची. महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणले, मिलिंद महाराज बरं का गुरुजी. ती काय वाजवायची? आबा काय वाजवायची? ती टाळ्या वाजवायची. कोण टाळ्या वाजवायची? तिचं नाव काय होतं? सुंदरी नाव ठेवलं होतं. टाळ्या वाजवायची म्हणून नाव काय ठेवलं होतं दादा? सुंदरी. आणि सुंदरी का नाव ठेवलं तर टाळ्या वाजवायची म्हणून सुंदरी नाव ठेवलं होतं. आणि माझं म्हणणं आहे, माणूस दिसण्यानं कधी सुंदर नसतो, माणूस हा असण्यानं सुंदर असतो. सांगू का? अजून थोडस पुढे बोलू का? ज्याचं सकाळीच तोंड पाहिजे का ती संध्याकाळी भेटत, आणि ज्याचं सकाळी तोंड पाहिजे नाही का ते सकाळी मध्ये जे अरे असंच आहे. आणि मग ना ते सुंदरी नाव ठेवलं तर का ती विठ्ठल नामामध्ये टाळ्या वाजवायची. कोण टाळ्या वाजवायची? कोण होती ती? नाही सुंदरी होती माहिती मला, पण काय होती ती? माकडीण होती. कोणाला कळालं टाळ्या वाजवायचं? तुम्हाला नाही कळालं, मला काय बोलायचं अजून. अरे माकडाला कळालं रे टाळ्या वाजवायचं, पण अजून आम्हाला कळालं नाही कीर्तनात आल्यावर टाळ्या वाजवा का नाही. आता तरी वाजवा, असू द्या. आणि मग टाळी वाजवायची ती सुंदरी, भजन कराय. पण तिचं भाग्य एवढं महाराज तो, ती महाराजांचं प्रवचन चालू आणि प्रवचनामध्ये महाराजांच्या मांडीवर तिनं डोकं ठेवलं. तिला झोपायची सवय होती महाराजांच्या मांडीवर. तिनं असं मांडीवर डोकं ठेवलं आणि तसाच प्राण महाराजांच्या मांडीवर सोडला. एका माकडाच्या जन्माला येऊन एका संताच्या मांडीवर जीव सोडण्याकरता भाग्य लागतं. भाग्य ते सुंदरीचं भाग्य होतं. महिपती महाराजांची लाडकी. आणि त्या महिपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र तुकोबारायचं. आता मागचा महिना पित्राचा होता, बरोबर? पितृपक्षातला. जवळच बोलायचं, लांबचं नाही बोलायचं. हा जवळच. आणि मग तुकाराम महाराजांच्या घरी पित्र. तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय? आवली आणि जिजाबाई. तुकाराम महाराजांजवळ आल्या, महाराज रानात जा, आपल्या घरात काही शिल्लक नाही. कोणी भाजीपाला दिला, कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांचं बोलणं जरा जिजाईंना जड जायचं. जिजाई आपल्या घरात काही नाही का हो? महाराज काही नाही राहिले. महाराज खरं सांगू का, लोक जिजाबाईंना नाव ठेवतात कधी कधी, पण सांगू का खरा तुकोबारायचा परमार्थ जिजाईमुळेच आपल्यापर्यंत आला. हा सांगू का, जिजाबाई जर नसत्या, अरे जिजाबाईंना माहिती होतं कोणत्या रस्त्यानं तुकोबाराय गेलेत. ही पायाची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची हे ओळखणारी जगातली पहिली स्त्री माझ्या जिजाबाई होऊन गेल्या असावं. आणि जिजाबाईंचं माध्यम होतं म्हणूनच तुकोबारायचा गाथा आपल्यापर्यंत आला. आणि तुकोबारायच्या प्रत्येक आग्राला जिजाबाईंचं स्थान असायचं करा. पण त्या रागवायच्या. कोणती पत्नी राग होती तितक्यात तितकं राग होते. आणि तेवढा रागवण्याचा अधिकार जिजाबाईंना आवलींना होता. आणि मग आपल्या घरात काय नाही, आज तुम्ही राहणार जा. कोणी भाजीपाला दिला, कोणी गहू दिला. अहो दारात जी चुले त्या चुलीवर गवत उगले. आज आम्ही लोकांना लय सांगतो, आज तुकोबारायच्या अभंगाच्या एका अभंगावर जरी आम्ही कीर्तन पाठ केलं, मी सांगतो बरं का वास्तविकता, माणसानं अज्ञान कधी लापून ठेवायचं नाही. एका अभंगावर जरी कीर्तन केलं तर कीर्तनकार लखपती होतो. मला वाटतं तुकोबारायचे 4,500 अभंग आहे. तुकोबारायची श्रीमंती झाली किती? अरे तुकोबारायची श्रीमंती मोजता येणार नाही. जगातली पहिली कर्जमाफी करणारा महाराष्ट्रातला श्रीमंत मुख्यमंत्री तुकाराम महाराज. तुकाराम महाराज म्हणजे सोपी गोष्ट नाही. आणि मग तुकाराम महाराजांच्या दारातली चूल, त्या चुलीवर गवत उगलं. आज आम्ही लोकांना लय सांगतो, आम्ही लय गुरफटतो, आम्ही लोकांचे फोन उचलत नाही. कधी कधी ना आम्ही ना जागे व्हायला पाहिजे. का जागे व्हायला पाहिजे? आम्ही लोकांना कधीतरी ना इग्नोर करतो. काय इग्नोर करतो? काय करायची गरज आहे? अरे तुझ्यातले ज्ञानोबा आहे तुकोबाराय जर बाजूला जर काढले तर तुझी किंमत आजही शून्य आहे आणि उद्याही शून्य आहे. हा त्यांची किंमत आहे. आज सुद्धा शर्टाला बटन आहे ना, आपल्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या विचाराचं आहे. हे आम्ही कधीतरी जागे व्हायला पाहिजे. आमचं काय येतो, मी तो हमाल भारव आहे. आणि मग हमालकीचा धंदा करतोय आम्ही. एवढं हवेत नाही जायला पाहिजे. आम्ही जमिनीवर राहिलो तरच आमचा परमार्थ आहे. महाराज चंदुनाना बरोबर आहे का नाही? आम्ही हे करावं. आणि मग महाराज तुकोबाराय ना म्हणले ठीक आहे, आम्ही रानात जातो. रानात निघाले आणि रानात गेल्यानंतर निघाले भजन करत करत. फुटकाची विना त्याला 2 तारा. टाळ कशाची होती? टाळ
कशाचे टाळ होते? दगडाचे टाळ. आणि लय गोड म्हणायचे. माझ्या मग म्हणणार तुम्ही सगळे जरा बैठे बैठे सावधान सावध बसा. असं आता मांड्या केल्या असतील, घड्या घातल्या असतील, जरा सोडा. आता चुली केल्या असतील त्या सोडा आणि जरा मांड्या घालून बसा. आई झोपायचं नाही, इकडे बघा आजी, तिला उठवा, त्या आजीला उठवा. हे हा सगळ्यांना बसा, असं मांडी घालून बसा. हा आणि झोपू नका कोणी, इकडे बघा. आता हाताच्या घड्या सोडा आणि टाळी वाजवा. दिन्ना दिन एवढं वाजवायचं. हा सांगतो ना, अजून थांबा. हा लगेच नाही, पिक्चर बी बाकी. हा हा माझ्याबरोबर म्हणायचं सगळ्यांनी. तुकोबाची अमृतबाणी देवाची चापण ताटाणी. तुकोबाची अमृतबाणी देवाची चापण ताटाणी. हे दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग. दगडाच्या टाळा मधुनी गाईले अभंग. क्या बात है, वाह. ए बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल. क्या बात है, वाह. बोलावा विठ्ठल, पावा विठ्ठल. मागून आवाज आला पाहिजे. हे करावा विठ्ठल जीवे भावे. हे करावा विठ्ठल जीवे भावे. टाळी वाजू म्हणायची. येणे सोचे मन झाल्या भरी. येणे सोचे मन झाल्या भरी. झाले हवा भरी. एकदा टाळी वाजवा तुमच्याकडे. लय गोड म्हणलं. असं वाटतं तुम्ही म्हणत राहावं, खबर आहे म्हणत राहावं, इतकं गोड म्हणलं. पण वेळेची मर्यादा आहे. पण खरं बोलणार तुम्ही सगळे, खरं बोलणार. तुम्ही घरात काम करता, शेतात काम करता, करत असाल कदाचित. मला वाटतं मका असेल, आपली बरीच काम आहे तुमच्याकडं. पण काम करत असताना, शेतामध्ये काम करत असताना, सगळ्यांना विचारतोय, तुम्ही घरात काम करत असताना, शेतात काम करत असताना खरं बोलायचं. खंडोबाबांची शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना, खरं बोलायचं. तुम्ही घरामध्ये काम करत असताना देवाचं भजन करता का लोकांची कुटाने करता? शपथ आहे, खरं. तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हणतात त्या. धन्य माता पिता. अख्खा महाराष्ट्र पण खरं बोलणार गाव मला आज भेटलंय. हा असू द्या, भजन असावं. आमचे डॉक्टर बाबा आहे ना, एक बरं का महाराज, आमचे डॉक्टर बाबा एक लय गोड वाक्य सांगतात. मी परवा दिवशी ऐकलं, मिलिंद बाबा गुरुजी आबा, ते म्हणतात ज्या माणसाच्या जीवनात भजन आहे ना नाना, बरं का, ज्या माणसाच्या जीवनात भजन आहे ना, लोक सध्या आपलं वाटोळं करायला लागलेत. टाना टोना काही वेगळ्या करामती करतात. सांगू का, ही लोक करतात, पण सांगू का, त्यांचं कधीच चांगलं होत नाही. त्यांना करू द्या आपल्यावर किती काय करायचे ते. मी काळूबाईला कीर्तन केलं आता 3ऱ्या माळेला. तिथं मी दर्शनाला गेलो, लवकर गेलो थोडंसं. आता भाग्य काळूबाईच्या दरबारात मला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं. अहो तिथं महाराज दर्शनाला लोक कमी येतात, या भानगडी करायला जास्त लोक येतात. अरे सुधरा आता तरी, हे कीर्तनातून सांगायची वेळ आली. हा दुसऱ्याला जर खड्डा खांडायला गेलात तर पहिल्यांदा आपल्याला उतरावं लागतं. महाराज कर्म आहे ती कर्म, दुसऱ्याचं वाटुळं केलं ना आपलं सुद्धा वाटुळच होणार, कधी लक्षात ठेवा. हा म्हणून चांगलं करण्याची भूमिका ठेवा. अरे त्याचं चांगलं झालं ना, उद्या आपलंही चांगलं होईल. आम्ही ही भूमिका ठेवावी. दुसऱ्याचं चांगलं झालेलं जर बघवत नसल तर त्या माणसानं आपण त्याच्यावर जळायचं नाही, आपली प्रगती करायची आणि त्या प्रगतीतून त्याची बरोबरी करायची. हा हे महत्वाचं गणित आहे. लोक काय ठरायला जातात हे विचार करण्याची भूमिका आहे सध्या. पण महाराज सांगू का, आमचे डॉक्टर बाबा म्हणतात, कोणी किती जादूटाणा करू द्या, ज्या माणसाजवळ भजन आहे, माझ्या वाक्याकडे लक्ष द्या, जगात कुणी किती टाणाटोना करू द्या, ज्या माणसाजवळ भजन आहे, जगातली कोणती वाईट शक्ती होऊ द्या, त्याचं कधीच भाषण होऊ शकत नाही. फक्त भजन जवळ असलं पाहिजे. भजन करा. हा हनुमान चालीसातला एक दुआ आवडतीचा आहे, भूत पिसाचे निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे,
नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर आहे का नाही नामस्मरण तारणार आहे. हे घ्या आजच्या कीर्तनातून ना एवढं जरी नेलं तर कविराज महाराजांचं कीर्तन सार्थकी लागलं गड्या. हा हे असलं पाहिजे. आणि मग तुकाराम महाराज भजन करत करत निघाले, भजनामध्ये तल्लीन झाले. संताचं नामस्मरण जरी घेतलं ना, तुका म्हणे पापे जाती संताची. आणि मग तुकाराम महाराज भजन करत करत निघाले. जुन्या काळात माता माऊल्या वावरात जायच्या, आठवतंय? वावरात जायच्या. वावरात गेल्या की गावातून हांडणं पाणी न्यायच्या. रिंगणावर एक रिंगण तयार करायचं. रिंगण तयार केलं का त्या रिंगणावर नेऊन वतायचं. वतलं का तुमचा मालक यायचा, त्याच्या बैल फिरवायचं. बैल फिरली की जाग कडक व्हायची. कडक झाली का परत तुम्ही गावात जायच्या. शेणाची पाटी असायची गोट्यात, त्या पाटीमध्ये शेण भरून आणायचे आणि ती जागा सारवायची. त्या जागेला काय म्हणायचो आपण? बोला ना, काय बोला ना, इकडून बोला ना. काय म्हणायचो आपण? खळ म्हणायचो, बरोबर ना? आज बोल की काय म्हणायचो? खळ म्हणायचो. आता तुम्हाला कळते खळ, तुम्हाला कळते खळ, तुमच्या नातवंडांना विचारा बरं खळ. ते म्हणते व्हॉट इज दिस खळ, नाही कळणार त्यांना खळ. हा, खळ्यावर जर गेलात गव्हाच्या 5 पेंड्या, त्याला काय म्हणायचो आपण? गव्हाच्या 5 पेंड्या, 5 सुंदा. ज्वारीच्या 5 पेंड्या, 5 सुंदा. गव्हाच्या त्या पुढच्या वंब्या, ज्वारीची पुढची कणस, बाजरीची पुढची कणस. ती कणस वंब्या हाणण्याकरता काठी असायची, त्याला काय म्हणायचं तुमच्याकडं? मुगरी. हा, मुगरी. धान्य झालं का ज्याच्यावर तुम्ही धान्याला धार द्यायला उभे राहायचे, तिवई 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 सौर. हा बरं, तुमच्याकडे काय असेल ते. हा, ते धान्य खाली पडलं का ती लोटायला असायची. हातनी. हातनी तुमच्या काय म्हणतात त्याला? भोकरी. भोकरी. हा, ते धान्य झालं का परत तुम्ही बारदाण्याच्या पोत्यात भरायचे आणि ज्याच्यात टाकून घरी न्यायचे, त्याला काय म्हणायचो आपण? फॉर्च्युनर. बैलगाडी. हा, बैलगाडी. आणि बैलगाडी चालण्याकरता इथून तुम्ही डिझेल आणायला नाही, मग काय असायचं? ती बैलगाडी चालण्याकरता मागं 4 लिटरचं डबडं असायचं. त्या डबड्यात लांब लचक तार घातलेली असायची, तिला पुढं चिरगुड बांधलेलं असायचं. ते जर डबड्यात बुडवलं आणि त्याचा आकार घातलं तर गाडी चालायची. त्याला काय म्हणायचं आपण? वंगाण. हा, हा जुना काळ होता. आणि मग ना ते तुकाराम महाराज ना, तुकाराम महाराज ते खळ्यावर आले. सावकाराचं कळ मी सांगितल्याप्रमाणे बरं का, सावकाराचं कळ तुकशेट एवढा गहू करू लागा. तुकाराम महाराज म्हणले आज काही जमणार नाही, आज आमच्या घरी काय पित्र पित्र. आणि मी जर गेलो नाही, माझी जिजी मला नाही पांडुरंगाला शिवाय तिच्या शिव्या काही सोप्या नाही. तुकाराम महाराज सांगायला, अरे अरे बेटा, आपला पुढे अधिकार नाही, आपण बोलू शकत नाही. हा हा, आपला अधिकारावर नसर बोलावं, आपला अधिकार नाही. जिजाबाई शिव्या देतात, जमणार नाही मला. पांडुरंगाला शिव्या खाल्ल्या तर माझं काय नाही, जमणार नाही. आजच्या दिवस माफ करा. सावकारानं धरलं तुकाराम महाराजाला कैचित. आणि काय काय लोक ना महाराज लोकाला, माळकऱ्याला, टाळकऱ्याला कैचित धरण्याकरता तेवढीच प्रमाण पाठ करतात. त्यांचं लय पाठ नसतं. यावर्षी आबा मी वारीला जायला 2 दिवस लेट झालो, याकडनं अडवलं. लोकांना लय कीर्तन सांगता. म्हटलं झालं काय? तुम्ही म्हणता पंढरीचं वार करीन, वारी चुकून द्या. त्याला म्हटलं माझं चुकलं बाबा, मी निघालो ना आता 2 दिवस लेट झालो, पण चाललोय का नाही? तो म्हटला ठीक आहे, पण म्हटलं माझं चुकलं. तुम्हाला म्हटलं ना पंढरीचं वार करीन, वारी चुकून द्या रे. त्याला म्हटलं माझं चुकलं, तू नाही गेला. तो म्हटलं महाराज तुम्हीच म्हणता ना ठाईचं बाई सोनू. हा, अशी लोक लय लोकांचं नका म्हणावं देत जाऊ. आणि मग तुकाराम महाराज म्हणले खरंय बोले तैसा त्याची वंदावी. महाराजांनी घेतली ती काठी आणि लागले होते वांबे हाणायला. रामकृष्णारी 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 जय जय रामकृष्णारी. भजन करायला लागले आणि भजनात तल्लीन झाले. भजनात तल्लीन झाले. तुकाराम महाराज म्हणले भजन केलं पाहिजे. मग पांडुरंगाला कळलं महाराज तर लागले भजन करायला. पांडुरंगानं मारली मारुतीरायाला हाक, मारुतीराया इकडे या. मारुतीराया आले. कसं करतं बोलवलं? बैल वा बैल. मारुतीराया म्हणले काय पटलं पाहिजे, माझं काही क्रेडिट आहेच का नाही? माझ्याकडे जरी क्रेडिटचं कार्ड नाही पण तरी माझा विषय हार्ड आहे. आपा नाही कळालं असू द्या, त्याला इंस्टाग्रामचा पण थोडाफार अभ्यास असावा लागत. हा हा, मग मारुतीराया म्हणले मी बैल होणार नाही. का? लोक मला मानतात तुकोबारांनी माझ्या अभंगले शरण शरण तुम्हालो. आणि मला भक्तीच्या वाटा विचारल्यात, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या. दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी बालपणी गेलासी तू. थोडा आवाज आवाज. बालपणी गेलासी तू. थरथरली धरणी थरथरली आसमान एक मुखान बोला.
अंजनीच्या सुता, अंजनीच्या सुता एक मुखानं बोला, पवन सूत हनुमान की. आणि मग मारुतराय म्हणले माझी कीर्ती मोठी, मी बैल होय जमणार नाही. पांडुरंगा अहो माझं गणित लय मोठं आहे. अरे जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. माझं वर्णन लय मोठं आहे. अरे माझ्या नावानं पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ती रूप, राम लखन सीता सहित हृदय बसवू सुरभूप. हे माझं वर्णन आहे. आणि मग मी बैल होय जमणार नाही. पांडुरंगा हे माझं काम नाही, बैल होणं माझं काम आहे का? त्रिभुवनात माझी चर्चा आहे आणि लोक मला मानतात, पवन सूत म्हणतात, अंजनी सूत म्हणतात. आणि मी जर बैल झालो तर माझं क्रेडिट कमी होणार नाही. आमदारावरून सरपंच जमल का? असू द्या असू द्या, जमणार नाही. मारुतराय म्हणले मी जमणार नाही. पण पांडुरंगा बैल होईल कडे आपण, पण कोणाकरता व्हायचं एवढं तर सांगा ना. पांडुरंग परमात्मा म्हणले ज्यांनी तुमच्याकरता अभंग लिहिला ना, कोणी कोणी बोला ना. हा त्या तुकाराम महाराजां करतोस तुम्हाला बैल. पांडुरंग परमात्म्याने शब्द उकाडले, तुकाराम महाराजां करतो बैल. मारुतराय म्हणले त्यांच्याकरता बैल काय, त्यांच्या दारात मी कुत्रा बी होण्याकरता तयार आहे. वावे त्याचे द्वारी श्वान याती. मारुतराय म्हणले बैल बैल काय, कुत्रा होण्याकरता तयार आहे. मग मारुतराय बैल तयार झाले. आता बैलगाडीला किती बैल असतात? आजी बोल ना, किती बैल असतात? नाना बोला ना, किती बैल? 2 बैल असतात. आता एक बैल तयार केला, कोणता? इकडचे बोला ना, कोणता तयार केला? आई. कोणता? मारुतराय, बरोबर ना. आणि दुसरी हाक मारली हनुमंतरायांना, बरोबर ना. हा म्हणते तेव्हा ते मारुतीचं म्हणून हनुमंत, दोन्ही एकच आहे ना. तेव्हा ते मारुतीचं म्हणून हनुमंतरायाचं म्हण. हा हा मग मारुतरायाला विचारलं तुमचा मित्र कोण? आता गावात प्रत्येकाचा एखादा तरी जीवाचा मित्र असतोच. तुमचा काय ना बोला ना, मित्र आहे का नाही? आजी तुमची काय ना एखादी मैत्रीण बोला ना, आहे का नाही? आता लाजू नको, इकडे बघ. एखादी काय ना अगदी उलटू काय ना असे. हा मारुतराय म्हणले माझा एक मित्र आहे. कोण? मारली गणपती बाप्पाला. गणपती बाप्पाला हाक मारली, गणपती बाप्पा. मोर्या नाही, इकडे या. हा गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा आले, मारुतीला लागलं ना, चल आमच्या पप्पा आणि गणपती. एवढं प्रमाण फेड बसलं पाहिजे. हा कीर्तनकार असं बाय उखळा टाकला का मुसळातून बाहेर निघला बाय. हा गणपती बाप्पा आले आणि गणपती बाप्पा आले, मारुतीला लागलो नाचायला. हे 2 बैल तयार केली. साधी होती वय, एक जीवाचा अवतार आणि एक शिवाचा अवतार. जुन्या काळात तुम्ही पोळ्याला गाणं म्हणायचे, तुमच्या गाष्टांना पोळ्याला गाणं म्हणायचे. जीवा शिवाची बैल जोडा, लावी ना पैजला. आता नाही राहिलं, आता गाणं अपडेट झालं. पाटलाचा असू द्या. हा 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 जुना काळ पुढंच होता रे. जुन्या काळातली गाणी मनाला भावणारी होती, अभंगवाणी. हा हा सकाळ सकाळी ना रेडिओ चालू केला, उठी उठी गोपाळा. हे होतं का नाही त्या काळात होतं, आता नाही राहिलं. त्या काळातली गाणी सुद्धा किती गोड. वसुदेवाची ऐकावा हे जगात नाही राम र, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. हा जुना काळ, आता नाही राहिला. आता तशा कविता नाही राहिल्या, काही नाही राहिलं. मी त्या दिवशी कविता ऐकली. काय कविता होती माहिती का? गेले बाय ऊसाच्या माळ्यात, आणले बाय पाकुळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला हा पाटे पाट्या तळून, नवऱ्याने घेतल्या गिळू. हा गिळू, ऍब्सोल्युटली राईट. गिळून नवरा गेला पळून आणि आणला बाई दुसरा. ह्या कविता आल्या कशी पोरं सुधारतील? अरे पोरं सुधारायची तर त्यांना कविता शिकवल्या पाहिजे. कारण त्या शराला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. शराला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. हा जुना काळ, आता नाही राहिला. आणि मग देवानं पांडुरंगानं ही 2 बैल तयार केली. कोणती कोणती? हा साधा वया भक्ती काच नाही लाज दरीत, अशी 2 बैल तयार केली. मारुतराय आणि गणपती बाप्पा पंढरपुरातून निघाले. 11ला 7 मिनिटं कमी असतात निघाले बरोबर. हा हा आणि 11ला 7 मिनिटं कमी असताना बरोबर निघाले. एवढं फिट बसलं पाहिजे. हा 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 आणि मग आहे ना 11ला 7 मिनिटं कमी असताना गाडी पंढरपुरातून निघाली. शपक आहे. थोडंसं त्यांनी म्हणायला सांगितलं तरुण मंडळीनं, हे जुन्या काळात म्हणायचं. किती गोड रचना आहे, किती गोड लिहिलं.
वर्णन आहे. लगबग माझ्या ऐकतो या पुढे आवड मला दिहुला हो जाया तुकोबा राया के जायाची हे गाडी घराची आली विठोबा रायाची. आणि गाडी पंढरपुरातून निघाली. गाडी कोणाच्या दारात जायची होती? तुकाराम महाराजांच्या दारात. पांडुरंगानं स्वतः तुकाराम महाराजाचं रूप घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या दारात निघाले. नाही महाराज विचार नाही केला मी कोण आहे. सध्या माणसं विचार करतात मी त्याच्या दारात जावं का नाही, मी त्याच्याकडे जावं का नाही, मी तिथं गेल्यानंतर माझं इमेज माझं प्रेस्टीज खराब होईल. लोक विचार करतात. सध्या शेतकऱ्याला सुद्धा मदत करायला काही काही नेते मंडळी मागं पुढं पाहतात. महाराष्ट्रातलं दुर्भाग्याचं गणित आहे. थोडंसं स्पष्ट बोलू का? अरे नेत्यांना माझं म्हणजे मी कोणाला नाव ठेवायला इथं आलो नाही. विको थोडा कमी नाव ठेवायला इथं आलो नाही. पण माझा शेतकरी राजा ना, मी पण शेतकऱ्याचाच पोरग आहे. लहानपणापासून मिलिंद महाराज बरं का बापू, मी लहानपणापासून विचार केला. अरे शेतकऱ्याचे कोणत्या मालाला तुम्ही बाजार दिला? तुमचे पगार 10 वर्षापूर्वी 70-80 हजार होते. आज तुमचे 10 वर्षानंतर पगार 1.5 लाख ते 3 लाख झाले. आमच्या शेतकऱ्याचा सोयाबीनला भाव 10 वर्षापूर्वी 35 रुपये होता. आज 10 वर्षानंतर शेतकऱ्याच्या सोयाबीनला फक्त 40 रुपये भाव आहे. आज 10 वर्षापूर्वी शेतकऱ्याच्या कांद्याला भाव होता 25 रुपये. आज कांद्याला भाव आला 15 रुपये. अरे शेतकऱ्यानं मरावं का जगावं हा प्रश्न सध्या उपस्थित आहे. जर शेतकरी जगला नाही तर तुम्ही काय खाणार आहे? मला वाटतं शेतकऱ्याला जागवा, मग आपलाच खरं तर जीव वाचल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्याला वाचवा आणि शेतकऱ्याचा विचार केला तर पुढे. नाही तर तुम्ही काय फ्लॅटच्या इटा काढून खाणार आहे का? वय नाही खाणार. मला वाटतं शेतकऱ्याचा विचार करा. सध्या आपण कुठे पण सध्या पाहतो इकडं वाहून गेलं, याचा गोठ्यातली बरीच जनावरं गेली. सध्या मराठवाड्यात तर भयंकर परिस्थिती झाली. सध्या शेतकऱ्याला विचार केला पाहिजे. अरे कापूस जर बघितला तोंड हाताला आलेलं पीक त्या कापसाच्या अशा वाती झाल्या. ओ महाराज बघितलं मी डोळ्यानं. मी माझं पाटोद्याला कीर्तन होतं परा दिवशी. अशा त्या ना ऊसाच्या त्या सगळी असं मुळासहित ती ऊस उपटून आलाय. काय शेतकऱ्याची परिस्थिती. एकाचं तर त्या धाराशिव जिल्ह्यात गोठा होता. गोठा 25 गाया होत्या. 25 गाया डाव्या सगट तशाच्या तशाच तिथं जाग्यावर गेल्या. मला वाटतं शेतकऱ्यावर कधीच वाईट दिवस येऊ नये. का शेतकऱ्यावर काय येऊ देऊ नये? का वाईट दिवस येऊ नका? का तर शेतकऱ्याचं जीवन हे त्याच्या हातात नाही, हे निसर्गाच्या हातात आहे. जर शेतकऱ्याच्या हातात 2 गोष्टी असतील, कोणत्या? एक त्यानं ठरवलेला माल, तो पिकवलेला माल, आणि त्या मालाला त्यानं ठरवलेला तो हमी भाव त्याच्या हातात असेल तर मला वाटतं शेतकऱ्याला सरकारला कर्ज देण्याची गरज नाही. मला वाटतं शेतकरी सरकारला कर्ज देईल. एवढा श्रीमंत शेतकरी आहे. फक्त एवढ्या 2 गोष्टी त्याच्या हातात असाव्या. पण काय झालंय इथलं उलटच गणित आहे. नाथाच्या घरची उलटीच कोण. हा असू द्या, पण शेतकऱ्याला किंमत आली पाहिजे. का किंमत आली पाहिजे हे कीर्तनकाराला सुद्धा सांगितलं पाहिजे. म्हणतात ना बळीराजाचं राज्य येऊ दे. जुन्या काळापासून लोक म्हणायचे, पण अजून राज्य नाही, दुसऱ्याच राज्य येत आहे. हा माझं सांगण्याचा मुद्दा हा की महाराज 2 बैल तयार केली, तुकाराम महाराजांच्या दारात पोहोचले. तुकाराम महाराजांची श्रीमंती कमी नाही, फार मोठी. पण तरी साधा वया भक्तिकाचं पांडुरंगानं लाज धरली नाही आणि तुकाराम महाराजांच्या दारात गेले. जिजाईंना हाक मारली, जिजाबाई बाहेर या. जिजाबाई बाहेर आल्या. गाडी बघितली, गाडीतलं मटेरियल बघितलं, बैल बघितली, सगळं बघितलं. आता ती गाडी एवढी सजवली ती देवानं रिडियम टाकून आणलं होतं. सगळ्यांचा नाद करायचं, पण तुमच्या मालेगाववाल्या पिकअपवाल्यांचा नाही. मग 2-3 पिकअपवाले मला भेटले. MS-15 ना तुमच्याकडं. हो काय ती नागिन करतात अशी. एकानं मागून फाळकच म्हणतो ना आपण. त्या फाळक्यावर काय लिहिलं माहिती का मला? आबा काय लिहिलं माहिती का? बघतोस काय रागानं, आणि वरटी केलं वाघानं. म्हणलं वार वाघ, आणि मलाच वरटी केलं. तर एकानं वरटी केलं, दुसरा वाघ आला. त्यानं काय लिहिलं माहिती का? फाळक्यावर आलं बाया दाजीबा. काय लोक नाव टाकतील काय सांगतात. देवानं गाडी तयार केली, दारात गाडी आली. जिजाई बाहेर या. जिजाई बाहेर आल्या. गाडी बघितली, गाडीतलं मटेरियल बघितलं. जिजाई म्हणल्या, हे आमचे हे असू शकत नाही. डाल में कुछ काला है, डाल में काला नहीं, डालच काली लगती है मुझे. इधर देखो और बताता हूं. दया इधर कुछ तो गड़बड़ है. हाँ बीजित मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगती है. शाळुंके हाँ सर जरूर कुछ तो गड़बड़ है. दया दरवाजा तोडना पडेगा. नाही कळालं काय ना? आता कळलं काय ना? घरी गेल्यानंतर CID पाहिलं कळलं. मला मालिकेवाल्यांनी बोलावलं होतं, पण मी गेलो नाही. म्हणलं इकडे कीर्तन कराय कोण नाही. आणि मग आहे ना जिजाई म्हणल्या काहीतरी गडबड आहे. जिजाई गेल्या आंबाबाईक, आणि नवरात्रच होती. आंबाबाईची स्तुती गायली. अण्णा ती निर्गुण प्रगटली भवानी
निर्गुण प्रगटले भवानी मोहमहिषासुर मर्दना लागोनी मोहमहिषासुर मर्दना लागो महिषासुर मर्दना लागोनी महिषासुर मर्दना लागोनी तापाची करावया जाणारी तापाची करावया जाणारी तापाची करावया जाणारी तापाची करावया जाणारी बांधलेली बावशी निर्वाणी बांधलेली तू बावशी निर्वाणी बावशी निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागे जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे आईचा जोगवा जोगवा मागे जोगवा जोगवा मागे जोगवा जोगवा मागे बस आणि मग अंबाबाईची स्तुती गायली आई असू द्या इकडे बघा माझ्या कधी कधी पिक्चर संपला का सुद्धा जाहिरात लागते हा ऐका आणि मग जन्मातलं महत्वाचं हे अंबाबाईची स्तुती गायली अंबाबाई तुझं वर्णन गाते पण काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय मला अंबाबाई हे आमचे महाराज बदलले महाराज कधीच बदलणारे नाही अरे काय खातो आम्ही का असं आहे संगत दिनरजनी आशी धंदा गोविंदाची पोहडे म्हणणारे तुकाराम महाराज आज एक खटी डायरेक्ट इथं गाडी घेऊन आले पितृजीव घालण्याकरता सगळं मटेरियल आणले हे शक्य नाही अंबाबाई काहीतरी परिणाम झालाय हे मी तुझ्या नवरात्रातले उपवास केल्यामुळं झालं का नाही साड्या बदलल्यामुळं आपलं नाही मी हे महाराष्ट्रातली प्रथा नाही बरं काय मी कारण की आबा हे मी वाचलं ही साड्या रंग बदलले की देव प्रसन्न होतो हे फॅड दुसऱ्या राज्यातून आले हे आपलं नाही मला वाटतं तुमचा वरचा रंग देव पाहत नाही आपला आतला रंग देव पाहतो तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राही आतला रंग ज्याचा चांगला आहे ना त्याला पांडुरंग सुद्धा लांब नाही हा 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 फक्त आतला रंग चांगला करा आतला रंग जर बिघडलेला असाल मिक्स तर ते काय उपयोगाचं नाही आणि मग ना हा लय राग येईल बरं का त्या आता बाया बोलल्याचा हा बाबा असं काही नाही बरं का ज्याचं त्याचं बाबाई जे तू करतोय हा ऐका आणि मग जिजाबाई ना जिजाबाई आंबाबाईशी गेल्या आंबाबाई काहीतरी जादू झाली की तुझे उपवास केले ना त्याच्यामुळे हे झालं असावं आंबाबाई फक्त यांची बुद्धी ना आता हे जर खरं असेल ना तर बदलू देऊ नका अशीच राहू द्या अजून तुमचे दा उपवास करते आंबाबाई म्हणल्या तुमचं पिरलं डोकं हे आलंय ना हे आमचं आलंय आमचं तुमचं अजून गऊच करते तिकडे खळ्यावर आता काय करावं सगळं जगाच्या मालकानं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातली तुकाराम महाराज म्हणले माझं भाग्य का उजळलं तर त्यानं माझ्या संकटामध्ये येऊन माझा सांभाळ केला काय त्याच्या चरणाजवळ विटेवरी जाची पाऊले समान विटेवरी जाची पाऊले समान तुझी एक दान सुरदाता तुझी एक दान सुरदाता तुझी एक दान सुरदाता तुझी एक दान सुरदाता विटेवरी जाची पाऊले समान तो एक दान सुरदाता आणि मग त्याची भूमिका असल्यामुळे ना आमच्या संताच्या संगतीतलं वर्म मोठं आहे का मोठं आहे माहिती का संताविनं त्याची प्राप्ती करताच येत नाही आणि त्याची प्राप्ती करता येत नाही असं वेद सांगतात संताविनं प्राप्ती नाही आयशे वेद तिथे ग्वाही मग तुम्हाला त्याच्याजवळ जर जायचंय ना तर एक काम करा मी सांगतोय तसं करा भाग्य उजळायचंय ना भाग्य म्हणजे तो आहे आणि त्याच्याजवळ जर जायचंय तर हे संताच्या दर्शनामध्ये शक्य आहे अभंगाचं दुसरं संत दर्शनी हा लाभ
टाळी वाजवा. तुमच्याकडं गुरुजी बघितलं ना, मला एक जुनं वाक्य हिंदीतलं वाक्य आठवतं. काय काय माणसांच्या रक्तातच असतं ते. हे कीर्तन परंपरेमध्ये एवढं सुंदर गायन, एवढं आणि ना एक मी हिंदीतून वाक्य ऐकले, हे भगवान भी क्या अजीब चीज है, हे भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच गला देते. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतो रे? अरे देवानं त्यांना दिल दिलंय ना, ते हृदयाला आणि डोक्याला एकत्रित करून पांडुरंगाजवळ नेतं. तो आवाज आहे गुरुजींचा. हा, आणि म्हणून गोड हास गोड गायलं. हा, आणि म्हणून दुसऱ्या चरणात महाराज म्हणले, संत दर्शनी आला पद्मनाभ जोडीला. संताच्या दर्शनात हे शक्य, पण संताच्या दर्शनात आहे ना कर्म सुद्धा चांगलं करता आलं पाहिजे. कधी कधी आम्ही संताच्या संगतीत जाऊन उलट त्यांनाच बोलून मागे येतो. नाही, मला वाटतं एखाद्या जवळ वाईट गुण असेल ना, 11 वाईट गुण असतील, मी म्हणतो 10 वाईट गुण असतील, पण 11वा एखादा तरी बोला ना चांगला असेल. माणूस आहे ना तो 11वा देते सोडून, जो चांगला आहे तो सोडून देतात, आणि जी 10 वाईट आहे ना ती घेऊन येतात. मला वाटतं माणसानं हेच लक्षात ठेवलं पाहिजे, काय जे वाईट आहे ते सोडलं पाहिजे, आणि चांगलं आहे ते बोला ना घेतलं पाहिजे. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडली पाहिजे. पण मग कर्माला लय महत्व आहे. संताच्या सानिध्यात गेलं ना, कर्माला पहिले प्राधान्य द्या. एक 5 मिनिटं घेतले तर चालेल ना, काय नाही ना. आपल्याला जाऊन आता झोपायचं, काय अडचण नाही. आई चालेल ना, 5 मिनिटं घेतले तर आहे का? 10 नको 5च, लय दाटे पेरला वर कांसाला बारीक पडत आपलं. हा, त्याच्यामुळं मापात पेर असावी. हा, आणि फाट्याच्या बाहेर गेलं परत कोळपाय तरास करतं. हा, त्याच्यामुळं आपलं पेर मापात करावी. आहे का? आणि मग आहे ना, तुम्हाला रेल्वे स्टेशन कुठं ना कुठं रेल्वे स्टेशन आहे? मनमाडला. मला वाटतं इथून काय 40-45 किलोमीटर असं आहे ना, बरोबर ना? इथले 4 जण रेल्वे स्टेशनला गेले. कुठल्या? मनमाडच्या. त्यांना जायचं होतं पुण्याला. सचिन महाराज त्यांना पुण्याला जायचं होतं. आणि रेल्वेचा नियम असा आहे, आता तुम्ही वृंदावनला वगैरे जात आहे मला माहिती, तिकडं जर जायचं म्हटलं तर अचानक रिझर्वेशन होत नाही. बरोबर ना, अचानक तिकीट भेटत नाही. हे 4 जण गेले. कुठले होते ते? इथले होते, देवळेश्वरचे होते. हा, ते गेले रेल्वे स्टेशनवर गेले. त्यांना तिकीट काय भेटणार. पण आता देवळेश्वर म्हणजे गाव अपडेट गाव, 16 प्रो नाही 17 प्रो मॅक्स. हा, अपडेट. हा, ते नाही ना, काय ना नाही कळायचं. हा, त्याला अपडेट असावं लागेल, रेंज 5Gची लागेल. हा, आणि ना ते गेले रेल्वे स्टेशनवर. त्यांना अचानक गेल्यामुळे तिकीट काय भेटणार. ते गेले रेल्वे स्टेशनला. त्याच्यातला एक हुशार होता, तो म्हणला काळजी करू नको, आपण काय करू, काहीतरी करू. मग त्यानं स्वतःच्या खिशातले 10 रुपये काढले, आणि ती कांकून 10 घेतले. किती झाले? 40 झाले. आणि शेजारीचे की ना ते रेल्वे स्टेशनच्या बाहेर खोटा साप लटकवल्याचं एक दुकान होतं. त्याच्या स्टेशनरी म्हणजे लहान पोरांचं साहित्य, त्याच्यातून एक खोटा नकली साप त्यानं खरेदी केला. किती रुपयाला? 40 रुपयाला खरेदी केला. आणि शेवटच्या डब्यात आणून तो साप, नेमकं तो डबा, शेवटचा डबा म्हणजे जनरल डबा. जनरल म्हणजे काय? यारे लहान थोर सकळाशी येथे. हा, एवढं प्रमाणपेठ बसलं पाहिजे. हा, आणि मग त्याच्यात नेमकं बचत गट, लाडकी बहीण जास्त होत्या. हा, त्यांनी साप पाहिला, आणि त्यांनी साप पाहिला. साप मात्र खरा होता का खोटा होता? खोटा होता. पण यांनी घरात पाल जरी बघितली, अय्या पाल आहे. हा, यांनी 2 मिनिटात डबा खाली केला आणि डब्यात जाऊन बसले. अख्खे 4 जण सगळ्यांनी डबा खाली केला. मनमाडमध्ये सकाळी 7 वाजता बसले. यांची ट्रेन संध्याकाळी पुण्यात पोहोचणार होती 7 वाजता. सकाळी किती वाजता बसले? किती वाजता बोला ना? 7 वाजता बसले. यांची ट्रेन 7 वाजता निघणार होती आणि संध्याकाळी 7 वाजता पुण्यात पोहोचणार होती. 7 वाजता बसले. यांच्या बाजूनं अर्धा वेगानं ट्रेन पळायच्या ना वाटायचं, वाह काय ट्रेन पळते, क्या बात आहे, वाह क्या बात आहे, शाबास, लय जोरात पळते ट्रेन. हे पहिल्यांदाच गेले होते रेल्वे स्टेशनला. हा, यांच्या बाजूनं ट्रेन पळायच्या. यांना वाटायचं क्या बात आहे, वाह काय ट्रेन. यांच्या बाजूनं जायच्या त्या, आणि त्या ट्रेन जोरात पळायच्या. यांना वाटायचं काय जोरात पळते. दुपारचे 12 वाजले, 3 वाजले, 4 वाजले. 5 वाजता एक पठ्ठ्या उठला. कुठला होता तो? उठला आणि विचारलं. तिथे एक बाहेर आहे ना एक टीसी, आपला ब्लॅक अँड व्हाईट वर कपड्यावर, आबा त्याला काय म्हणतो आपण? टीसी, बरोबर ना? टीसीचा लॉंग फॉर्म असा तिकीट चेकर.
तिकीट चेक करते तो आता. साहेब कुठं आलो? साहेब म्हणले मनमाड मध्ये. काय डोकं बिकं फिरलं काय? सकाळी 7 वाजता बसलोय, मनमाड मध्ये कसं काय? साहेब म्हणले सकाळी 7 वाजता या शेवटच्या डब्यामध्ये साप निघल्यामुळं हा डबा इथेच सोडण्यात आला, बाकी ट्रेन पुण्याला निघून गेली. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतो ते? जैशी करणी. हा, म्हणून कर्माला महत्व द्या. आणि कर्म काय करायचे सांगू का? तुकोबार आहे, अनेक अभंग लिहितात, त्यापैकी तुकोबार आहे म्हणतात मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. पण ते दुस्तर कर्मापासून सोडण्याकरता करसी अंगीकार, तरी काय माझा भार मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. पण हे कर्म सोडण्याकरता आम्हाला संगत संताची करावी लागेल. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला शक्य आहे तिथं. आणि मग त्या संताच्या दर्शनामध्ये हा लाभ आहे. पण कोणता लाभ? त्याचा लाभाचा एकदा प्रात्यक्षिक पाहू. कोणता लाभ ते भजन करूया. विठोबा रखुमाई हरी 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 वेळ संपलाय माझा. वेळ भरपूर झालाय, 11:15 म्हणायचं आहे वय जाग. चालेल, एक चालतंय, घेतो काय अडचण नाही. सगळ्यांची इच्छा आहे ना? ओव्हर टाइम चालू आपलं चालेल, आपलं घेतो, काय अडचण नाही. आपण आहे ना सगळ्यांनी एक आता इथपर्यंत ऐकले म्हटलं एवढं तर करणं गरजेचंच आहे. आणि म्हणून एक 4-5 मिनिटामध्ये त्यांची म्हणणं आहे तर पोवाडा घेऊ. सगळ्या गुणीजन मंडळींचे आभार व्यक्त करतोय. मला साथ दिली बरं का, आभार सांभाळून घेतलं, तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. मिलिंद महाराज आहे, महाराष्ट्राचा लाडका आवाज आमचे रवी आबा आहे बरं का. गुरुजी ज्यांचे आरोआवर ऐकण्याकरता महाराष्ट्रातले, म्हणजे आवाजाची एक लयबद्धता आहे. आवाजात किती दम असावा, षडजात कसा वापरावा, खर्जा कसा वापरावा. आमचे आबा गोड साथ दिली. आमचे महाराज आहे, मिलिंद महाराज आहे, सचिन महाराजांची सगळी विद्यार्थी. इकडं आलं ना मालेगावकडं, पहिल्यांदा परमार्थ नव्हता जास्त, पण या माणसानं खडकव सोनं पिकवलं. आणि म्हणून खरंच धन्यवाद आहे सचिन महाराज तुम्हाला सुद्धा. विनेकरी बाबा आहेत, लय भारी. हे माग लय व्हायरल झाली माहिती का तुम्हाला? हा सावळा, हा ते बरं का ते. आणि म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद. आपले शिष्टीमौल्यांचा आज विशेष वाढदिवस आहे. अकल्प आयुष्य वाव्यता या कोळा माझे आज सकळा हरीचा दासा. आणि छत्रपती शिवरायांचा एकदा पोवाडा घेऊ आणि वाणीला पूर्ण विराम देऊ.